नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता चैतन्याने अर्जुनला कॉल लावलेला असतो. अर्जुन म्हणतो, बोल रे. चैतन्य म्हणतो, अरे अर्जुन, मी वाचल्या आश्रमाचा पेपर वर्क केलाय. वाचल्या आश्रमाची संस्थापक म्हणून सायली वहिनीच नाव द्यायचं आहे ना? अर्जुन म्हणतो, हो रे, मधुवंशी बोललोय मी. ते म्हणाले की आश्रमाचा हेड म्हणून पेपरवर सायलीचंच नाव असणार आहे. चैतन्य म्हणतो, ठीक आहे, उद्यापर्यंत पेपरवर्क रेडी असेल करतो रे, नंतर फोन तुला. अर्जुन म्हणतो, अरे ऐक चैतन्य, अरे तो महिप्त शिखरे आता बाबा झालाय हे माहिती आहे का तुला? त्याचे व्हिडिओज पण व्हायरल होतात म्हणे. चैतन्य म्हणतो, काय महिप्त शिखरे आणि बाबा नाही रे, मला काही कल्पना नाहीये. अर्जुन सांगतो चैतन्याला, तो एक मोठा आश्रम चालवतोय. अरे त्याला फंडिंग वगैरे येत असणार. त्याला फंडिंग कोण देत्य, कोण आहे या सगळ्याच्या मागे, कोणाच्या जोरावर तो हे सगळं करतोय, ते सगळं शोधून काढ. चैतन्य म्हणतो, ठीक आहे, मी उद्यापर्यंत काढतो त्याची माहिती. असं म्हणून त्याने फोन ठेवलाय. आता इकडे प्रिया आणि नागराजचं प्लॅनिंग ऐकवलंय त्यांनी, आणि प्रिया सांगते, काल वाचल्या आश्रमात ते डायलिसिस करणारे काकाने का 2 पोरींना घेऊन आलेत. ही जी पोरगी आहे ना, हिला आपण गायब करायचं आता, आणि नंतर त्या सचिनच्या ताब्यात द्यायचे. त्या मुलीची काय किंमत वगैरे लावायची आहे ना, ते डील ऑलरेडी सचिनने ठरवलेलं आहे. नागराज म्हणतो, कोण आहे ही मुलगी? त्यावरही प्रिया म्हणते, अरे पण साधी सुधी मुलगी नाहीय, ही वाचल्या आश्रमात राहायला आलेल्या मुलीच डील करणार आहेत आपण. आणि हे ट्रॅफिकिंग कोण करणार? जी वाचल्या आश्रमाचा कारभार सांभाळते ती म्हणजेच सायली. अर्जुन सुभेदार ती मुलगी. अर्जुन सायलीच्या डोळ्यात देखत राजरोजपणे तिच्या नातेवाईकाकडे जाणार. अर्जुन सायली समोर. नागराज म्हणतो, ए थांब प्रिया, आत्ताच तू म्हणालीस ना सचिनकडे सोपवायची ती पोरगी, मग नातेवाईक कुठून आला मध्येच? अगं काय कन्फ्युजिंग बोलतेस तू आता. प्रिया त्याला पुढे प्लन सांगते. तोपर्यंत सायली अर्जुनचा सीन दाखवला, एका मागोमाग एक खूप सीन दाखवलेत आणि खूप डायलॉग आहेत. खरंच आजचा एपिसोड ऐका, मस्त दाखवला त्यांनी प्रेक्षकांनो. सायली अर्जुन आता ते पेपरवर चेक करत असतात. अर्जुन म्हणतो सायलीला, सायली हे बघ, मी हे सगळे अकाउंट्स वगैरे चेक केले, ते ओके वाटतायत मला. हा तुझा बंक अकाउंट पण ऍक्टिव्ह झालाय बर का? मी हे सगळे डॉक्युमेंट्स माझे सीएला पाठवतोय, म्हणजे तुला त्याच्याशी कॉपरेट करता येईल. सायली आता काहीतरी विचार करत असते तेव्हा अर्जुन म्हणतो, काय झालं बायको, मी काय बोलतोय लक्ष आहे ना तुझं? सायली म्हणते, या सगळ्या मुलांना ना निदान थोडसं का होई ना आठवतं तरी ते कसे हरवले, तरी त्यांच्या आईवडिलांबद्दलही त्यांना आठवतं थोडं, पण मला तर काहीच आठवत नव्हतं. अहो मधुभाऊंनी मला मी जेव्हा सापडले तेव्हा ते म्हणजे त्या दिवसाबद्दल बोलायचे. मधुभाऊ तेव्हा मला त्रास व्हायचा, मी तर स्वतःचे खोटो पण बघू शकत नव्हते. त्यामुळे मधुभाऊ माझ्याशी कधी काही बोललेच नाही. माझ्या गाठोड्यात काय काय आहे म्हणूनच माझे आईवडील सापडायला 25 वर्ष लागले. अर्जुन म्हणतो, हो पण तुझे आई बाबा आहेत ना तुझ्याजवळ आता. सायली म्हणते, हो पण आता या मुलांच्या बाबतीत असा उशीर व्हायला नको. इकडे प्रिया नागराजला म्हणत असे, जेलमध्ये राहिल्यामुळे ना तुमचा मेंदू सडलाय अहो. त्यांना आपण गायब करणार म्हणजे तो नातेवाईक जो घ्यायला येणार आहे त्या पोरीना तो आपला माणूस असणार आहे ना. ती श्वेता आपल्याला जी माहिती देती ती माहिती आपण त्या माणसाला बोलायला लावायची आणि तो खुरा नातेवाईक वाटावा. यासाठी मला महिपची मदत हवी आहे. असे कागदपत्र तयार करायचे ना जे खरे वाटतील. त्यासाठी मला महिपची मदत हवी आहे. त्याच्या ओळखीचा एखादा इन्स्पेक्टर असेल तर तो मदत करू शकेल आपल्याला. नागराज म्हणतो, त्यात इन्स्पेक्टर काय करणार? प्रिया म्हणतो, त्याच्या मदतीने आपण खूप वर्षापूर्वीचा खोटा FIR तयार करू ना, म्हणजे ते मुलं मिसिंग आहे तसं त्यांच्या वडिलांनी किंवा नातेवाईकांनी कधीतरी कंप्लेंट केली असेल असा FIR. आपला माणूस जेव्हा आश्रमात या मुलीला यायला जाईल
तेव्हा तो FIR असेल आणि तो इन्स्पेक्टर असेल तर हे सोपं नाही का पडणार आपल्याला. अर्जुन सायली पोलीस असल्याशिवाय ही मुलगी कोणाच्या ताब्यात सोपवणार नाही, कळते का तुम्हाला. आता प्रियाचा प्लॅन काय आहे बघा प्रेक्षकांनो. आता काही मुद्दे आहे जे यांच्या डोक्यातून गेलेत, आपण त्यावर चर्चा करूयात. सांगते तुम्हाला एक गोष्ट मला खूप खटकली या सगळ्यामध्ये. आता अर्जुन सायलीची पूर्ण प्लॅनिंग ऐका प्रेक्षकांनो. सायली म्हणते मधुभाऊनी आधीच जर मुलांची नोंद केली असते म्हणजे पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तर खूप गोष्टी सोप या झाल्या असत्या. सायली हे सगळं सांगते अर्जुनला. बघा ना हो नव्याने ही मुलं जी आश्रमात आली आता त्यांची नोंद आपण पोलीस स्टेशनमध्ये करूयात ना. अर्जुन म्हणतो हो आपण करणार आहोत. ते सगळं बायको तू हे सगळं यासाठी करतेस ना. तुझ्या बाबतीत जे घडलं ते यापुढे कुठल्या मुलांच्या बाबतीत घडू नये म्हणून. सायली म्हणते हो अहो मधुभाऊंना जेव्हा मी सापडले तेव्हा त्यांनी अशी नोंद करून ठेवायला हवी होती पोलीस स्टेशनला. त्यांनी सांगितलं असतं तर कळलं असतं ना बाबांना. म्हणजे बाबा तर मला शोधायला गेलेच असतील ना पोलीस स्टेशनमध. ये तेव्हाच कळलं असतं मी तन्वी आहे. पण मधुभाऊंना या कायदेशीर गोष्टी कळत नाहीत ना. त्यांना फक्त माया करता येते. अर्जुन म्हणतो डोंट वरी बायको. तेव्हा झालेली चूक आता पुन्हा होऊ नये म्हणून आता आपण सगळ्या मुलांकडून हे नोंद करून घेतोय ना. सायली म्हणते यातल्या कुठल्याही मुलाला या माहितीची किंवा या नोंदीचा उपयोग झालाच पाहिजे. त्यांचे आईवडील नक्की सापडतील. अर्जुन म्हणतो डोंट वरी. उद्या सकाळपर्यंत लोकल पोलीस स्टेशनमध्ये या मुलांचे रेकॉर्ड पोहोचलेले असतील. आता बघा पुढे काय होतं. नागराज म्हणतो आता कळला मला तुझा प्लॅन. प्रिया थोडं लक्षात येतोय मला प्लॅन तुझा. अर्जुन सायलीला असं वाटेल की ती मुलगी सेफ हडमध्ये आहे, तिच्या नातेवाईकाच्या घरी, ती सुरक्षित ठिकाणी गेली आहे. बरोबर पण त्या पोरीच्या बाबतीत नंतर जे काही घडणार आहे ना यासाठी गुन्हेगार ठरणार ती सायली. अर्जुन सुभेदार नाही का. प्रिया म्हणते हा इंजेक्शनचा परिणाम होतोय बर का. तुमचा मेंदू चालायला लागलाय परत. त्या नातेवाईकाला म्हणजे येणाऱ्या माणसाला सचिन ट्रेन करतोय. पण मला पुराव्यासाठी मला तुमची महिपची मदत हवी आहे. नागराज म्हणतो महिपच्या ओळखीत असा एखादा इन्स्पेक्टर असेल आपल्या कामात मदत करेल असा. डोंट वरी होईल तुझं काम होईल. प्रिया म्हणते सायलीला जी नवीन ओळख मिळाली ना तन्वी सुभेदार म्हणून तिला आता खूप माझा आला असणार आहे. आता ना त्या सायलीला फक्त आश्रम नाही गमवायचा आहे, तिला तिची नवीन ओळख पण गमवायची आहे. प्रियाचा प्लन मला नाही वाटत प्रेक्षकांनो वर्क होईल. मी कालही बोलले की सायली काही मुळात क्रिमिनल नाहीये आणि आता मुळातच सायली आणि अर्जुन त्या सगळ्या मुलांची नोंदी ठेवतात पोलीस स्टेशनमध्ये. त्यामुळे वोटवर जे काही करेल प्रिया त्यात सायली गुन्हेगार कशी बर ठरेल. हा तिच्या नावावर आश्रम आहे म्हणून कदाचित तिला अटक वगैरे होऊ शकते. पण मला नाही वाटत की प्रियाचा प्लन सक्सेसफुल होईल. आता इकडे कल्पना ताई आल्यात आणि या दोघांना म्हणता अर्जुन सायलीला पोरांनो थोड्या गोलूला सांभाळता का रे. सायली म्हणते हो आई सांभाळतो ना. आता सायली आणि अर्जुन त्या छोट्या बाळाला सांभाळत असतात. अर्जुन आता त्या गोलूला जवळ घेतो. अस्मिताच बाळ येते. अर्जुन त्याला म्हणतोय ए बेटा आपण आता छान मस्ती करूयात. तुला आता छान बहीण येणार आहे लवकरच. छोटीशी सायली म्हणते बहीण आधीच तुम्ही ठरवले का हो आपल्याला मुलगी होणार आहे ते. अर्जुन म्हणतो हो म्हणजे काय तुला बघायचंय का सायली. मी काय प्लॅन केले थांब दाखवतो. हा अर्जुनने गोलूला सायली जवळ दिला आणि लॅपटॉप ओपन करून तो सायलीला दाखवतोय त्याने काय प्लॅनिंग केले पुढचे. अर्जुन सायलीला दाखवतो हे बघ पिंक फ्रॉक किती छान आहेत ना. हे सगळे पिंक फ्रॉक आपल्या मुलीचे. सायली म्हणते अग बाई हे सगळे म्हणजेच आपली मुलगी काय सतत पिंक फ्रॉकच घालणार आहे की काय. अर्जुन म्हणतो अग नाही अजून घेणार आहे मी. पण ही स्कूटर बघ ना. सायली म्हणते स्कूटर म्हणजे ती 18 वर्षानंतर ती स्कूटर घेणार आहे.
हे तुम्ही सगळं आताच ठरवलं? अर्जुन म्हणतो, हो म्हणजे काय? आपल्या मुलीमध्ये तन्वी आणि सायलीचे दोन्ही गुण असतील. आण गोलूला. आणि इकडे आता अर्जुन गोलूला सहज घेतो. बर का आता सायली त्याला तेव्हा विचारते, मुलगा झाला तर? अर्जुन म्हणतो, नाही, ऑप्शनच नाही. आपल्याला तन्वीसारखी मुलगीच होणार. तेवढ्यात गोलूने शू केली आहे अर्जुनच्या मांडीवर. अर्जुन म्हणतो, अरे काहीतरी गरम गरम लागते. सायली लागते हसायला. विचारा अर्जुन. आता अर्जुन गोलूला म्हणतो, अरे हे काय केलंस तू? सायली म्हणते, वा गोलू, छान छान केलंस. नाही, आपली मुलगी झाल्यावर तू असंच विचारणार ना, तिला काय केलंस तू? आता सव्य करून घ्या या गोष्टीची. अर्जुन म्हणतो, अरे बापरे, हे पण करावं लागतं का? छान दाखवला आहे सीन. आणि मंडळी, इथून पुढे आश्रमाचे सीन दाखवलेत बर का? छान वाटतायत. अगदी वेगळे सीन ते दाखवतायत. तर मंडळी, आश्रमातला सीन दाखवलाय बर का? आता ही श्वेता ना खूप गोड गोड वागते सगळ्याला, तिथल्या मुलांशी. त्यांना जेवायला वाढते, स्वतःच्या वाटेची भाजीसुद्धा त्यांना देऊन टाकते. बघा आता श्वेता सगळ्या मुलांशी बोलत असते बर का? काय काय चाललंय मग शाळे? तुमचा अभ्यास झालाय ना? मानसी सगळे पोर जेवायला बसले बर का? कुसुम मधुभाऊ जवळ उभी आणि कौतुकाने बघते या सगळ्या मुलांच बोलणं. श्वेता आता या मानसीला सांगते, मानसी आता या नवीन मैत्रिणी आल यात बर का? तुझ्या यांच्याशी छान गप्पा मार. तुला कसं हे घर तुझं वाटत बेटा? तसं त्यांना पण वाटायला पाहिजे. मानसी म्हणते, हो माझी मैत्री झाली ना, मी त्यांना पुस्तक पण दाखवले माझे. मग तो छोटा मुलगा म्हणतो, मी तर बागेतली फुलं पण दाखवली. आता श्वेता म्हणते, वा शाबास, छान छान. बर आता पटापट जेवा पोरांनो आणि ताटात वाढलेल संपवा बर का? बघा ना प्रेक्षकांनो, श्वेताकडे बघितल्यावर वाटेल तरी का किती हे सगळं करते, प्लॅन करते. आणि इथे प्रिया दाखवली बर का? प्रिया, नागराज, सचिन, राकेश सगळे बघा कशी मीटिंग करून बसलेत. प्रिया म्हणते, मी सांगते ना ते ऐका. आता श्वेताचा फोन येईल, आपण ते सगळं नोट डाऊन करूयात. श्वेता आता गोड गोड बोलून इकडे या मुलांकडून त्यांची माहिती घेते. ते कसे हरवले, काय काय त्यांना आठवत, हे सगळं श्वेता त्यांना विचारत असते. आणि तिने फोन स्पीकरवर ठेवलाय आणि ही मुलं जी माहिती देतायत ना, ती सगळी माहिती प्रिया, राकेश आणि ते सगळेजण लिहून घेतात. बघा श्वेताने फोन स्पीकरवर ठेवलाय. तिच्या ओढणीखाली कुसुम आणि मधुभाऊ पण बाजूलाच उभे आहे बर का? आता प्रियाला फोन केलाय बर का? श्वेताने आता सहज ती मुलगी विचारते, ती दुसरी, ती समोर लाल रेसवाली आहे ना, नवीन आलेली. ती म्हणते, ताई मला भूक लागली, मला भाजी मिळेल का? श्वेता तिच्या वाटणीची भाजी त्या मुलीला देऊन टाकते. मग आता मधुभाऊंना लगेच सायली आठवते बर का? कुसुम पण म्हणते, बघा ना मधुभाऊ, श्वेताने स्वतःच्या वाटणीची भाजी तिला वाढली. श्वेता त्या मुलांना म्हणत असे, पोटभर खा मुलांनो. आता बघा मधुभाऊंना सायलीच आठवते. ते म्हणतात, खरंच कुसुम, मला हिला बघितलं ना की सायली आश्रमात आली असंच वाटतं बघ. इकडे श्वेता आता त्या मुलांना माहिती विचारायला सुरुवात करते. काय पोरीनो, तुम्ही कुठून आलात? तुमचं काही गाव किंवा आई वडील तुम्हाला आठवतायत का? ती मुलगी म्हणते, नाही. लहान लाल ड्रेसवाली मुलगी म्हणते, लहान असताना मी गावात राहायचे, मला नाही आठवत. आणि ही दुसरी मुलगी म्हणते, मला पण नाही आठवत, पण आमच्या गावाला ना यात्रा असायची. त्या यात्रेमध्ये खूप मोठी आग लागली आणि त्या आगीनंतर मला काहीच नाही आठवत. आता ही मुलगी एकीकडे बोलते, एकीकडे प्रिया नागराजचा सीन दाखवलाय बर का? प्रेक्षकांनो, ते सगळेजण नोट डाऊन करतात. आता ही जी मुलगी आहे जिला ते गायब करणार आहे. बघा श्वेता त्या मुलीला विचारते, तुझे आईवडील आठवतात का ग? तुला ती मुलगी म्हणते, नाही ना, मी खूप लहान होते देवाशाळेत पण जात नव्हते. श्वेता म्हणते, तू इतके दिवस कुठे होतीस? मग ती मुलगी म्हणते, मी पुण्यात राहत होते. एका मंदिरातले गुरुजी मला सांभाळत होते. श्वेता मग विचारते, तुझ्या घरापासून त्या देवळातल्या गुरुजीपर्यंत
तू कशी पोहोचलीस? ती मुलगी म्हणते, मला नाही ते आठवत. मग श्वेता म्हणते, अगं पनवेला कशी काय आलीस तू? मग ती मुलगी म्हणते, जे गुरुजी मला सांभाळत होते ना, ते आजारी पडले, मग आता ते काही मला सांभाळ करू शकत नव्हते ना, म्हणून त्यांनी मला इथल्या गुरुजीकडे पाठवलं. श्वेताचा फोन एकीकडे चालू आहे बघा स्पीकरवर, असं मध्ये दाखवल्य त्यांनी. आता ती मुलगी म्हणते, ते गुरुजी होते ना पुण्यावाले, ते मला म्हणाले की हे काका तुला आश्रमात घेऊन जातील, मग इथे आले मी. श्वेता आता म्हणते, तुझे आईवडील जर समोर आले, तुझे बाबा समोर आले, तर ओळखशील का त्यांना? ती मुलगी म्हणते, नाही ना, मला त्यांचा चेहराच अजिबात आठवत नाही. म्हणजे आता नातेवाईक बनून जो माणूस येणार आहे तो हिच्या बाबा बनून येतो की काका बनून येतो हे आता कळेलच आपल्याला. आता तितक्यात काय होतं, मधुभाऊंना ठसका लागतो कुसुम पाणी घेण्यासाठी म्हणून मुलींना भेटते. असं झालंय मला मंडळी, आता यांच्या आश्रमातन म्हणजे अनाथ मुलांची येण्याची लिस्ट वाढली बर का. पुढच्या प्रमोद त्यांनी दाखवल्या जशी सायली आली होती ना, अगदी छोटी असताना आश्रमात, तशीच छोटी मुलगी तिथे आली आहे. इकडे सायली आश्रमात आलेली असते आणि त्या मुलींशी, त्या नवीन मुली आल्यात ना, त्यांच्याशी छान संवाद साधते सायली. सायली खूप गोड बोलते. प्रेक्षकांनो, आजचा एपिसोड आवडत असेल तर लाईक करायला विसरू नका. सायली त्या दोन्ही मुलींच्या हातात घेते, त्यांना आपलेपणा दाखवत असते. सायली ती म्हणत असते, ए बेटा तुला काय आवडतं ग खायला? मला इडली थालपीठ खूप आवडत बघ. आता ती रेड ड्रेसवाली मुलगी म्हणते, मला ना पोळी खूप आवडते, पोळी भाजी. जी सायली म्हणते, अरे वा, म्हणजे पौष्टिक आवडत तर तुला खायला? अगो मी तुमच्या एवढी होते ना तेव्हा मी पौष्टिक अजिबात खात नव्हते, भाज्या तर मुळीच खात नव्हते मी. मला ना मधुभाऊ जबरदस्ती सगळ्या भाज्या खायला लावायचे माहितीये. आता ती जो ड्रेस आहे ना, ब्लू ड्रेसवाली मुलगी आहे ना, ती लवकर ओपन अप नसते होत बर का सायलीशी. आता सायली तिला म्हणते, तुमच्या दोघींचे केस खूप छान आहे, दाट आहे, लांब सडक आहेत, सुंदर दिसता तुम्ही दोघी. मग ती मुलगी आता थोडी थोडी बोलायला लागते सायलीशी. ती म्हणते, ताई तुझे पण केस खूप छान येता, असं बोलते ती आणि लाजत असते. म्हणजे अशी थोडीशी बुजरी मुलगी आहे ती, लाजरी मुलगी आहे. सायली तिला म्हणते, मी तुमच्या वयाची होते ना तेव्हा मी पण तुमच्यासारखीच लाजायचे, तुमच्यासारखीच होते मी पण. आता तुम्ही टेन्शन घेऊ नका, हे तुमचंच घर आहे असं समजा आणि मनसोक्त रहा इथे. आता इकडे अर्जुनने इन्स्पेक्टर सावंतांना सगळी माहिती दिली आहे, ते फॉर्म्स वगैरे दिले इन्स्पेक्टर सावंतांना. त्याचा आता नेहमीचा माणूस आहे, जसा नागराजचा माणूस ओळखीचा, तसा आपल्या अर्जुनचा पण माणूस अर्थात असणारच. प्रेक्षकांनो, तो वकील आहे, त्यामुळे त्याच्या ओळखी या महत्वाच्या आहेत. अर्जुन आता सांगतो की हे फॉर्म इथे राहू द्या आणि यांच्या आईबाबांपैकी कोणीही मिसिंग कंप्लेंट केली असेल तर आम्हाला लगेच कळवा. सावंत म्हणतात, हो सर, आपल्याला या माहितीचा नक्कीच उपयोग होईल. कोणी सापडलं ना तर त्याच इन्फॉर्मेशन पोलीस स्टेशनमध्ये देणं, म्हणजे त्यांच्या काम करणाऱ्या स्टाफची पोलीस स्टेशनमध्ये माहिती देणं हे महत्वाचं असं. पण हल्ली आजकाल कोणी करत नाही. अर्जुन म्हणतो, डोंट वरी, आता आश्रमात कोणीही नवीन आल ना, त्याचीची माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू. म्हणजे कदाचित ही माहिती त्याच्या आईबाबापर्यंत पोहोचली तर. सावंत म्हणता, सर आपण नक्कीच प्रयत्न करू. अर्जुन, सर मी या फॉर्मची झेरॉक्स काढतो आणि व्यवस्थित लावून ठेवतो. अर्जुन म्हणतो, हे शेवटचे जे 2 फॉर्म आहेत ना, त्या मुली नवीन आल्यात बर का आश्रमात. आता सावंत म्हणतात, ठीक आहे, या मुलींच्या बाबतीत काही माहिती मिळाली तर तुम्हाला कळवतो लगेच. अर्जुन त्यांना थँक्यू म्हणतो आणि आश्रमात यायला निघतो. इकडे सायली गप्पा मारत असते या मुलींशी. तेवढ्यात ती मुलगी येते, जुनी मुलगी आहे ना, तिचे नावच विसरते मी. प्रेक्षकांनो, आता सायली म्हणते, काय मग कसे आहात मोनू? सोम्या लक्ष देतोयस की नाही अभ्यासात? आता सोम्या म्हणतो, ए मानसी, हा मानसी नाव आहे
त्या मुलीचं तो सोम्या म्हणतो, तू सायली ताईसाठी गंमत आणली, ती दाखव ना. आता ती मानसी गंमत दाखवते सायलीला. त्यात चिंचा कैया बरंच काही असत. आता मानसीने ती वस्तू आणलेली बघून सायली खूप खुश होते. सायली म्हणते, अग बाई तू आणलंस मानसी, हे सगळं माझ्यासाठी. आता ती मानसी म्हणते, हो सायली ताई तुझ्यासाठीच आणलंय खास. सायली म्हणते, मला हे खूप आवडत, मी रोज खाते हल्ली. हे तुला कसं कळलं ग. मानसी म्हणते, अग कुसुमताई मला म्हणाली होती पोटात बाळ असलं ना की असं खावंसं वाटतं म्हणे, आंबट आंबट. सायली म्हणते, मानसी बेटा हे आणण्यासाठी पैसे कुठून आले तुझ्याकडे. मानसी म्हणते, अग ताई आमच्या शाळेतन वादविवाद स्पर्धा होती, त्यात मी बक्षीस जिंकले, त्या रकमेतूनच मी हे आणलं तुझ्यासाठी. सायली म्हणते, मानसी तुला बक्षीस मिळालेल्या पैशातून तू माझ्यासाठी हे आणलंस बेटा, माझ्यासाठी केलंस काग एवढं. त्यावर मानसी म्हणते, ताई तुझ्यासाठी नाही, तुझ्या पोटातल्या बाळासाठी. तू खाल्लंस की त्या बाळापर्यंत पोहोचेल ना, तुझ्यासाठी. मानसी ताई नाही, त्या बाळासाठी. मानसी ताई नाही करणार तर कोण करणार. सायली म्हणते, अग बाई एवढी मोठी कधी झालीस. मानसी एवढं सगळं कळायला लागलं बेटा तुला आता. मोनू म्हणतो, खा ना ग. सायली ताई तू एक खा ना. सायली म्हणते, मी एकटी नाही, हा खाणार पण सगळ्यांनी मिळून खायचे. चला श्रेयस अंकिता इकडे या पटापट या, चला खाऊयात आपण. आता या सगळ्या पोरांना सायलीने गोळा केलं आणि ती खाऊ घालते या पोरांना. तीच सोबत ते चिंचा बोर जे आहे ते. आता सायली त्या मुलींना म्हणते, त्या नवीन आलेल्या मुलींना घ्या ना, तुम्ही पण घ्या. त्या मुली म्हणतात, नको अग ताई तुझ्यासाठी आणले ना, मग तूच खा. सायली म्हणते, अगं बेटा इथे असं माझं तुझं नसतं. मग ती मानसी पण म्हणते, हो सायली ताई बरोबर बोलते, इथे माझं तुझं नसतं. जे काही असतं ते आपल्या सगळ्यांचं असतं. लहानपणापासून मधुभाऊनी आम्हाला हे शिकवलं, खा बिंदास खा. आता सायली म्हणते, किती समजूतदार झालीस मानसी, माझ्यासाठी माझ्या बाळासाठी हे आणलंस. इतके मोठे कधी झालात रे पोरांनो, मला कळलंच नाही. मग तो सोम्या म्हणतो, आता आम्ही बाळाचे ताई दादा होणाराम, हाला समजूतदार व्हायलाच. हो सायली आता पोटातल्या बाळाला ओळख करून देते सगळं. सायली पोटावर हात ठेवून म्हणते, बघ ही मानसी ताई, हा सोनल, हा सोम्या दादा आणि ही सोनल ताई, असे सगळ्यांची ओळख करते. आणि हे सगळे मिळून ते चिंचा बोर खातात, एन्जॉय करतात सगळेजण. आणि आजचा हा भाग त्यांनी इथेच संपवलाय. छान दाखवला ना प्रेक्षकांनो आजचा भाग. आता पुढच्या भागात आपण बघतोय अर्जुन सायलीला इन्स्पेक्टर सावंत कडे बोलावून घेतो पोलीस स्टेशनमध्ये, कारण त्याला एक छोटी मुलगी सापडते. अर्जुन सायलीला सांगतो, ही मुलगी सापडली बघ सावंत. मग सायली अर्जुन मिळून त्या छोट्या मुलीला आश्रमात आणतात आणि मधुभाऊ इथे आश्रमात आल्यानंतर सायलीसाठी सरप्राईज प्लॅन करतात. आता ते जे आश्रम आहे ना ते सगळं त्यांनी सायलीच्या नावावर केलं. सायली आता चीफ झाली आहे त्या आश्रमाची आणि अर्जुन तिला अभिनंदन करतोय. सायलीचे डोळे पाणावलेले असतात. प्रेक्षकांनो या क्षणाच्या या क्षण ती बघते तर मंडळी आता आपल्याला मालिकेत बऱ्याच घडामोडी बघायला मिळणार आहे. आणि डोंट वरी, प्रियाने कितीही प्लॅनिंग केलं तरी चांगल्या माणसाच्या बाबतीत कधी काही वाईट घडत नसं. आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.